गुड मॉर्निंग फ्रेंड्स. रिलायबल परिवारात अत्यंत मनापासून स्वागत आपलं. अर्थशास्त्र झाले खूप सोपे या सिरीजमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण रुपयाची परिवर्तनीयता यावर अत्यंत सविस्तर अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला ऑलमोस्ट सगळ्याच परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा किमान आधारभूत किमती मिनिमम सपोर्ट प्राइसेस हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करायचा आहे. काही महत्त्वाच्या सूचना हेडफोन घालून प्रॉपर हा संपूर्ण व्हिडिओ ऐका आणि स्पेशल अर्थशास्त्राच्या नोटबुकमध्येच हा टॉपिक कंप्लीट नोट डाऊन करा, म्हणजे 100% देऊन हा टॉपिक ऐका. सुरुवात करूयात आपण. ए हॅपी पर्सन इज हॅपी नॉट बिकॉज एव्हरीथिंग इज राईट इन हिज लाईफ. ही इज हॅपी बिकॉज हिज ॲटिट्यूड टुवर्ड्स एव्हरीथिंग इन हिज लाईफ इज राईट. एखादा व्यक्ती आनंदी असतो, परिस्थिती चांगली असते म्हणून नाही, तर त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा असतो म्हणून. बघा, आपण सुरुवात करू. कृषी किंमत धोरण. मुळात आत्ता अलीकडे हा टॉपिक चर्चेत आला. 1 जून 2020ला एक प्रेस नोट केंद्र सरकारनं जाहीर केली आहे की आधारभूत किमती 1.5 पटीनं वाढवल्या गेल्या आहेत. अशा आशयाचं एक टायटल केंद्र सरकारनं अलीकडेच पब्लिश केलं. ही ती प्रेस नोट आहे आणि वर्तमानपत्रातल्या काही बातम्या आपण वाचल्या असतील की 14 पिकांसाठी 1.5 पट MSP वाढवण्यात आली आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस वाढवण्यात आली आहे. याचा आपण बेसिकपासून आढावा घेऊ. अगदी मुळात किमान आधारभूत किमती बघत असताना त्याचा बेस समजून घेऊ. कृषी किंमत धोरण. भारतामध्ये कृषी संदर्भात सर्वात महत्त्वाचा घटक, चर्चेचा घटक आत्तापर्यंत राहिला आहे तो म्हणजे शेतकरी जो माल पिकवतो त्या मालाला भाव काय दिला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला कोणतंही पीक घेणं परवडेल आणि ग्राहकाला योग्य दरामध्ये माल मिळेल. हे 2 उद्दिष्ट समोर ठेवून कृषी किंमत धोरण राबवण्यात आलेलं आहे. मुळात 1955ला अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. हेतू काय होता? भारतातील शेतमालाच्या किमती स्थिर करण्याच्या आणि देशातील अन्न समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं या समितीनं शिफारशी कराव्यात अशा प्रकारची अपेक्षा केली गेली. 1955ची समिती. त्यानंतर 1964ला किंमत निश्चित करण्यासाठी, कृषी मालाची, शेतमालाची किंमत निश्चित करण्यासाठी एलकेझा समिती निर्माण करण्यात आली आणि या समितीच्या शिफारशीनुसार 1 जानेवारी 1965ला कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. ॲग्रिकल्चर प्राइसिंग कमिशन स्थापन करण्यात आले. 1985ला या आयोगाचं रूपांतरण कृषी मूल्य आणि किंमत आयोगामध्ये करण्यात आलं. कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस, CACP म्हणतो आपण त्याला. मग ह्या आयोगाचा काय उद्देश होता? CACPचा सरकार ज्या ज्या कृषी मालाला सांगेल त्या त्या कृषी मालाच्या किमती ठरवून देणं. म्हणजे केंद्र सरकारनं जी काही यादी दिली ज्या पिकांची, त्या पिकांच्या किमती काय असल्या पाहिजे, शेतकऱ्याला सरकारनं काय भाव दिला पाहिजे ती शिफारस करा, असं काम CACPकडे असतं. म्हणजे कृषी मालासाठी योग्य किंमत धोरण तयार करण्याचं काम CACPला करावं लागतं. त्याच्यामुळे CACP महत्त्वाची यंत्रणा आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, मग याचाच भाग म्हणून आता किमान आधारभूत किंमत आपल्याला समजून घ्यावी लागते. काय असते किमान आधारभूत किंमत? त्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतो, जी आता चर्चेत आहे. पण कोण ठरवतं अगोदर ही किंमत? CACP. आत्ता बोलल्याप्रमाणे ही शिफारस करण्याचं काम CACP करत असतं. कुणाला शिफारस केली जाते? केंद्र सरकारला, म्हणजे केंद्रीय कृषी मंत्रालयाला शिफारस करतं CACP. कशा संदर्भात? किंमत किती असावी पिकाची, शेतकऱ्याला काय भाव मिळाला पाहिजे, या संदर्भात शिफारस. कोण जाहीर करतं मग ह्या किमान आधारभूत किमती? कोण जाहीर करतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जाहीर करतं, कृषी मंत्रालय. बरं, ह्या किमती कधी जाहीर केल्या जातात? ह्या किमती सरकारद्वारे मार्फत हंगामापूर्वी, आता उदाहरणार्थ खरीप हंगाम सुरू झाला आहे, 1 जूनला किमती जाहीर झाल्यात, 14 पिकांच्या किमती जाहीर केल्या गेल्या. म्हणजे हंगामापूर्वी या किमती जाहीर करणं आवश्यक असतं. हा अत्यंत परीक्षेच्या अँगलनं सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून शेतकऱ्याला लक्षात येतं की आपण कोणतं पीक घेतलं पाहिजे, सरकारनं कोणत्या पिकाला किती भाव दिला आहे, तो भाव कोणत्या पिकाचा सर्वात जास्त आहे, कोणत्या पिकाचा सर्वात कमी आहे, ही माहिती शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. हे या अँगलनं महत्त्वाचं असतं. आधारभूत किमतीच्या बाबतीत ऊसासाठी जर विचार केला, जे पिकं आपण लक्षात घेऊ त्या पिकापैकी ऊसाच्या बाबतीत FRP, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस जाहीर केली जाते आहे 2009-10 पासून. म्हणजे ऊसासाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याऐवजी FRP जाहीर केली जाते. म्हणजे दुसऱ्या भाषेत आपण रफली असं म्हणू शकतो की ऊसासाठी जी किमान आधारभूत किंमत असते त्याला FRP असं म्हटलं जातं. आणि ही FRP ठरवत असताना CACP कुणाचा आधार घेतं? राज्य सरकारची सल्लामसलत करतं. साखर उत्पादक, ऊस लागवडदार शेतकरी असते त्यांच्याशी सल्लामसलत करतं आणि या आधारे
ऊसाची FRP ठरवली जाते. या बाबतीत आणखी एक मुद्दा लक्षात घेऊ. ऊस हा राज्यांचा विषय आहे, त्याच्यामुळे FRP हा राज्यांसाठी एक मार्गदर्शक किमान दर असतो. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये शेतकऱ्याकडनं ऊस खरेदी करताना कमीत कमी काय भाव दिला पाहिजे, किमान काय दर असला पाहिजे, हे सरकार जे ठरवतं त्या दराला आपण FRP असं म्हणतो. तो राज्यांसाठी एक मार्गदर्शक किमान दर असतो. राज्य सरकार त्या दरापेक्षा कमी दरानं ऊस विकत घेत नाहीत. हे FRP आणि MSPची आपण चर्चा केलेली आहे. आता आपल्याला अधिप्राप्ती किंमत डिस्कस करायची आहे. त्याला आपण दुसरा शब्द प्रोक्युअरमेंट प्राईस, शॉर्टकट PP म्हणतो. खरेदी किंमतही म्हटलं जातं, वसुली किंमतही म्हटलं जातं. काय असते अधिप्राप्ती किंमत? सिंपल आहे. जे वेगवेगळे केंद्र सरकारच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं जे वेगवेगळे मंडळं असतात, जे मंडळं शेतकऱ्यांकडनं माल खरेदी करत असतात, असे मंडळं म्हणजे FCI आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, नाफेड आहे, CCI म्हणजे कापूस खरेदी महासंघ असेल, यासारखे शासकीय मंडळं ज्या दरानं शेतकऱ्यांकडून कृषी माल विकत घेत असतात, तो दर म्हणजे प्रोक्युअरमेंट प्राईस आहे, खरेदी किंमत आहे. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो MSP आणि PP काय फरक आहे? त्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की PP म्हणजे खरेदी किंमत, प्रोक्युअरमेंट प्राईस ही किमान आधारभूत किमतीपेक्षा जनरली सामान्यतः जास्त ठेवली जाते. आणि हे पण लक्षात घेतलं पाहिजे की एक्झॅक्टली काय उद्देश आहे PPचा, प्रोक्युअरमेंट प्राईस किंवा खरेदी किमतीचा. कृषी मालाचा साठा करावा लागत असतो सरकारला, अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी, अर्थव्यवस्थेतल्या लोकांची काळजी घेण्यासाठी, कृषी मालाच्या किमती वाढू नयेत यासाठी प्रयत्न करण्यासाठी किंवा भाववाढ होऊ नये यासाठी शेतकऱ्याच्याकडून माल खरेदी करतं सरकार. तो माल साठवून ठेवतं गोडाऊन्समध्ये, परंतु त्यासाठी ज्या दरानं माल खरेदी करतं त्याला प्रोक्युअरमेंट प्राईस असं म्हटलेलं आहे. पहिला उद्देश आहे PPचं कृषी मालाचा साठा निर्माण करणं आणि आधारभूत किंमत योजना यशस्वी करणं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी संकल्पना आहे केंद्रीय विक्री किंमत म्हणजे सेंट्रल इश्यू प्राईस. आता केंद्र सरकारनं माल विकत घेतला आहे FCIच्या माध्यमातून, नाफेडच्या माध्यमातून, CCIच्या माध्यमातून. आता हा जो माल आहे जो केंद्र सरकारनं विकत घेतला आहे, FCIनं खरेदी केला आहे माल. FCI म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची संघटना आहे. त्याला भारतीय अन्न महामंडळ असं आपण म्हणतो. 1965ची स्थापना असणारं हे महत्त्वाचं मंडळ आहे FCI. हा FCIनं जो माल खरेदी केला आहे आपल्या गोडाऊनमध्ये ठेवून दिला आहे स्वतःचा माल. आता हा माल काय करतं FCI? स्वस्त धान्यांच्या दुकानांच्या माध्यमातून लोकांना विकतं. केंद्र सरकारचं विकतं. केंद्र सरकार, राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विकतं, लोकांना स्वस्त दरानं विकतं. आणि ज्या दरानं हा माल विकला जातो त्याला केंद्रीय विक्री किंमत असं म्हणतं. हा दर फार कमी असतो, खरेदी किमतीपेक्षा हा दर खूप कमी असतो. कारण गरीब लोकांची सरकारला काळजी घ्यावी लागते, कोणाची उपासमार होऊ नये, दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना अन्न उपलब्ध व्हावं यासाठी अत्यंत कमी दरानं सरकार हा माल विकत असतं. आपण त्याला सेंट्रल इश्यू प्राईस असं म्हणत असतो. आता आपण बेसिक संकल्पनांची चर्चा केलेली आहे. आता अलीकडच्या काही महत्त्वाची प्रेस नोट काय, केंद्र सरकारची प्रेस नोट काय आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. मिनिमम सपोर्ट प्राइसेस फॉर खरीप क्रॉप्स फॉर मार्केटिंग सीझन 2020-21 ही जी कमिटी आहे, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, जी पंतप्रधान ज्याचे अध्यक्ष आहेत, त्या समितीने ह्या किमती जाहीर केलेल्या आहेत आत्ताच अलीकडे. हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की 1 जून 2020ला ज्या किमती जाहीर झाल्या त्याच्यात सगळ्यात जास्त किंमत कुणाला वाढून मिळाली आहे, कोणत्या पिकाचा भाव सगळ्यात वाढवण्यात आला आहे, तो म्हणजे नायजर सीड. हे एक ऑइल सीड आहे. 755 रुपये पर क्विंटल भाव वाढवण्यात आला आहे ह्या नायजर सीड ह्या तेलबियांचा. त्यानंतर तीळ आहे 370 रुपये, नंबर 2ला तीळ आहे, 370 रुपयानं भाव वाढला आहे क्विंटल मागे. नंतर उडीद, त्याच्यानंतर लांबधाग्याचा कापूस असेल 275 रुपयानं भाव वाढलेला आहे. काही आणखीन किमती लक्षात घेतल्या पाहिजे ज्या परीक्षेच्या अँगलनं आपल्यासाठी महत्त्वाचे. हा चार्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे बेसिकली भात आहे 1868 रुपये भाव मिळाला आहे. जर A ग्रेडचा भात असेल तर 1888 भाव दिला आहे. ज्वारी असेल 2620 भाव दिला आहे. ज्वारी मालदांडी असेल तर तिला 2640 रुपये भाव दिला आहे. ह्या अशा पिकांची यादी आपण लक्षात घेतली पाहिजे. ही सगळी जी पिकं आहेत, ही सगळी पिकं आपल्यासमोर आहेत.
हे पिकं आपल्यासाठी परीक्षेच्या अँगलनं महत्त्वाचे आहेत. हे पिकं कृपया लक्षात ठेवावेत. ह्या पिकांचे भावसुद्धा प्रत्येकाचे काय आहेत हेही सरकार परीक्षेमध्ये MPSCच्या विचारले जातात. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जे पिकांची भाववाढ झाली तीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवावी लागते. जसं मी आत्ता सांगितलं, नायजर सीड असेल, खुरासनी ज्याला म्हणू आपण 695, ज्याला आपण म्हणूयात की जवळपास 755 रुपये भाववाढ झाली आत्ता सांगितल्याप्रमाणे. हे सगळ्या किमती, वाढलेल्या किमती, आणि हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. परीक्षेच्या अँगलनं राज्यसभा मेन्सला प्रश्न यावर विचारून झालेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी फास्ट पटपट सगळे मुद्दे आपण रिवाईज करूयात एकदा. जे आपण पाहिले ते कृषी किंमत धोरणाच्या बाबतीत कृषी माल किमती स्थिर करण्याच्या दृष्टिकोनातून 1955 अशोक मेहता समिती महत्त्वाची आहे. 1964 एल्केझा समिती जिच्या शिफारशीनुसार 65ला कृषी मूल्य आयोग स्थापन झाला. ह्या कृषी मूल्य आयोगाचं रूपांतर 1985ला CACPमध्ये झालं. त्यानंतर किमान आधारभूत किमती ठरवण्याचं काम CACP करतं. जाहीर करण्याचं काम केंद्र सरकार कृषी मंत्रालय करतं. हंगामापूर्वी ह्या किमती जाहीर केल्या जातात. ऊसासाठी MSP नाही आहे, तर ऊसासाठी MSPच्या ऐवजी FRP आहे, फेअर अँड रिव्हेन्यू प्राइसेस. 2009 सुरुवात झाले धोरण हे. त्यानंतर अधिप्राप्ती किंमत, त्याला आपण प्रोक्युरमेंट प्राईस असं म्हणतो. तर ज्या दरानं केंद्र सरकारचे वेगवेगळे मंडळ शेतकऱ्याकडनं माल खरेदी करतात त्याला आपण PP असं म्हणतो. हा जनरली MSPपेक्षा जास्त असतो. केंद्रीय विक्री किंमत कोणती, तर स्वस्त धान्य दुकानातून ज्या दरानं माल विकला जातो त्याला आपण सेंट्रल इश्यू प्राईस असं म्हणत असतो. अलीकडचे जे भाव आहेत, अलीकडच्या काळात वाढलेले भाव, अलीकडच्या काळात म्हणजे 1 जून 2020ला जी घोषणा झाली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भाव वाढून मिळाला आहे तो म्हणजे नायजर सीड या ऑइल सीडला, नंतर तिळांना, आणि त्याच्यानंतर उडीद, याप्रमाणे भाव वाढून मिळाला आहे. ती यादी कोणती आहे, ती यादी पण मी आत्ताच तुम्हाला सांगितली. मोठ्या प्रमाणात यादीवर प्रश्न विचारले गेले आहेत. ही संपूर्ण यादी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. भात, एग्रेड असेल, ज्वारी, मालदांडी, बाजरी, नाचणी, मका, तूर, ह्या सगळ्यांचे भाव लक्षात ठेवावे लागतात आपल्याला. हे आपण आता बघितले 5 मिनटं तुमच्यासाठी. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना किंवा जीवनाच्या परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याला लाईफ पॉवरफुली जगायचे. त्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा, यशासाठी असो किंवा यशस्वी आयुष्यासाठी असो, कन्सिस्टन्सी, सातत्य, याविषयी मी अगोदरही बोललो. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. याचं कारण मग ते सातत्य प्रोफेशनल लाईफमध्ये असेल की पर्सनल लाईफमध्ये असेल, कन्सिस्टन्सी कोणत्याही लाईफच्या फॅक्टरमध्ये, ॲस्पेक्टमध्ये सातत्य सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे यशाच्या बाबतीत. ही जी कन्सिस्टन्सी आहे, ही कन्सिस्टन्सी का महत्त्वाची, याचं कारण जसं साधी गोष्ट आहे की ॲव्हरेज व्यक्ती, सामान्य व्यक्तीला सुद्धा ही कन्सिस्टन्सी एक्सलंट करते, दर्जेदार करते. मित्रांनो, छोटीशी गोष्ट असेल, कितीही छोटीशी गोष्ट असेल, तिच्यामध्ये सातत्य निर्माण करायला शिका. अभ्यास असेल, वैयक्तिक लाईफमधली कामं असतील, सकाळी उठण्याची सवय असेल किंवा एक्सरसाइजची सवय असेल, मेडिटेशनची सवय असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी सातत्यानं करा. सातत्याच्या आधारावर आपण कितीही मोठी भरारी घेऊ शकतो, लक्षात ठेवायचं. म्हणून तर संत कबीरांचं एक फार सुंदर दोहा आहे, धीरे 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 रे मना, धीरे सब कुछ होय, माली सीचे सौघडा, ऋतू आय फल होय. मनात जर सातत्य, संयम जर ठेवला तर सगळं काही शक्य आहे. एखाद्या माळ्यानं 100 घडे पाणी टाकलं, 100 पातेले पाणी टाकलं तर इथे फळ येणार नाही. फळ तेव्हाच येतं जेव्हा त्याचा सीझन आहे. सांगायचं तात्पर्य, टप्प्याटप्प्यानं सातत्यानं जर आपण काम करत गेलो तर यश मिळतं. संयम ठेवला तर यश मिळतं, असा त्याचा अर्थ आहे. थांबूयात आपण. हा संपूर्ण टॉपिक तुम्हाला समजला असेल अशा माझी अपेक्षा आहे. चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आणखीन काही व्हिडिओ तुम्हाला जे क्वालिटी आहेत ते मिळतील. बेल बटन प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला व्हिडिओचं. आत्ता मी थांबतो आहे. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.